नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका अशा मंत्राबद्दल सांगणार आहे की जो खरंच खूप प्रभावशाली मंत्र आहे. जर तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल, जर तुम्हाला नैराश्य आलेलं असेल, तुम्हाला खूप मानसिक तणाव असेल, तुम्ही सतत चिंता करत असाल, तसेच तुम्हाला तुमच्या काही आरोग्याचाही प्रॉब्लेम आहे किंवा मग तुमचा काही आर्थिक प्रॉब्लेम आहे, या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र. आता हा जो तारक मंत्र आहे ना, या तारक मंत्राचा मला स्वतःलाही खूप छान अनुभव आलेला आहे आणि म्हणूनच आज मी तो तुमच्या सोबत शेअर करत आहे. हा तारक मंत्र म्हटल्यानंतर माझा प्रॉब्लेम 15 दिवसात सॉल्व्ह झालेला आहे. हा तारक मंत्र मी स्वतः माझ्या मानसिक तणावासाठीच म्हटलेला होता. हा तारक मंत्र मी 1 महिन्याचा संकल्प करून म्हणायला लागली होती, परंतु याचा रिझल्ट मला 15 दिवसातच जाणवला. मला 15 दिवसातच असं जाणवलं की माझ्या मनात कुठल्याच प्रकारचे निगेटिव्ह विचार येत नाही. माझ्या मनात जी काही चिंता होती ती ऑटोमॅटिक पूर्णपणे गायब झालेली होती या मंत्रामुळे. या मंत्राचा इतका छान प्रभाव आहे मानसिक शांतीसाठी. बघा, या मंत्राचा प्रभाव इतर गोष्टींसाठी पण आहे. जर तुमचा आरोग्याचा प्रश्न असेल, परत तुमचा आर्थिक प्रश्न असेल, तर तुम्ही हा मंत्र, जो काही मंत्र आहे त्याचा तुम्ही संकल्प करून 21 दिवसांचा संकल्प किंवा 11 दिवसांचा संकल्प करून हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तुमच्या आरोग्यासाठी किंवा आर्थिक प्रश्नासाठी. परंतु मला स्वतःला जो याचा अनुभव आलेला आहे तो मानसिक शांतीसाठी आलेला आहे. बघा, माझी मुलगी पण जेव्हा नीटची एक्झाम देत होती त्यावेळेस पण तिला असं खूप प्रेशर राहायचं, खूप चिंता राहायची तिच्या मनामध्ये, काय होईल काय नाही. आणि मी तिलाही हा मंत्र रोज 3 वेळा म्हणायला लावायची आणि त्यावेळेस ती मला सांगायची की मम्मी, खरंच या मंत्राचा खूप छान प्रभाव आहे. मी जेव्हा हा मंत्र म्हणते ना त्यावेळेस मला बिलकुल टेन्शन येत नाही. आणि त्यावेळेस ती जो काही अभ्यास करायची तो तिचा अगदी म्हणजे शांत मनाने व्हायचा आणि तो व्यवस्थित तिच्या लक्षातही राहायचा. त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छिते की त्यांनी सुद्धा हा मंत्र, नसेल तुम्हाला जास्त वेळा जमत तर किमान 3 वेळा तरी अगदी समजून घ्यायचा तो मंत्र आणि किमान 3 वेळा तरी अगदी श्रद्धेने मनापासून म्हणायचा. ज्यांना कोणाला मानसिक शांतीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी, आता मी कसं केलं होतं या मंत्राचं अनुष्ठान, हा मंत्र आहे ना मी साधारण 1 महिन्याचा मी संकल्प केला होता किंवा मी 1 महिना रोज करेल. कुणी 21 दिवसांचा संकल्प करतं, कुणी 11 दिवसांचा करतं. मी 1 महिन्याचा केलेला होता. ज्याला एवढं शक्य नसेल ते 21 दिवसाचा करू शकता. 21 दिवसाचा संकल्प करायचा. आणि आता हा मंत्र कोणता आहे आधी मी तुम्हाला ते सांगते. बरेच नवीन स्वामी भक्त असतात आणि त्यांना स्वामींचा तारक मंत्र कुठलाही हा माहीत नसतो आणि तो कसा वाचायचा हेही माहीत नसतं. त्यामुळे अशा स्वामी भक्तांना मी हा मंत्र वाचून दाखवते आणि तो अगदी हळूवार, म्हणजे अगदी एक एक लाईन जर आपण ती समजून अगदी मनापासून श्रद्धेने जर हा मंत्र म्हटला ना, तर याचा रिझल्ट खरंच 100% आहे मानसिक शांतीसाठी. आणि अजून तुमच्या वेगळ्याही समस्या असतील त्यासाठी याचा खरंच रिझल्ट आहे. तर हा मंत्र मी तुम्हाला एकदा कसा वाचायचा ते सांगते, म्हणजे तुम्ही पटपट न वाचता हळूहळू कसा वाचायचा. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळना नेई त्याला, परलोकी हिना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु. हा मंत्र ऐकून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना म्हणजे कळलं असेल किती प्रभावशाली शब्द या मंत्रात
आपण म्हणजे वापरलेली आहे, आपल्या स्वामींनी आपल्याला दिलेले हे शब्द आहे. बघा स्वामी सांगतात का, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. म्हणजे स्वामी आपल्याला सांगतायत की तुझ्या मनाला तू अगदी निशंक कर, निर्भय कर, कारण तुझ्या पाठीमागे ना साक्षात स्वामी उभे. आणि जर तुझ्या पाठीमागे स्वामींचं प्रचंड बळ आहे तर तू कसली भीती बाळगतोय, तू निर्भय कर मनाला. स्वामी सांगतात की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतायत की तुम्ही फक्त एकदा माझं स्मरण करून बघा, मी तुमच्या त्या हाकेला लगेच धावून येईल आणि अशक्य गोष्ट सुद्धा मी शक्य करेल, असं स्वामी आपल्या भक्तांना सांगतायत. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हा मंत्र जेव्हा म्हणाल ना तेव्हा तो अगदी श्रद्धेने आणि मनापासून म्हणा. आता बघा हा मंत्र म्हणायचा कसा, तर देवघरात जायचं, आपल्या देवघरासमोर आणि स्वामींच्या फोटो समोर बसायचं आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, आधी एका स्टीलच्या ग्लासात किंवा मग तुमच्याकडे जो ग्लास असेल, तांब्याचा स्टीलचा जो ग्लास असेल तो, त्या ग्लासात पाणी घ्यायचं. पाणी तितकंच घ्या कारण ते तीर्थ बनणार असतं. तुम्ही जेवढं पिऊ शकाल तितकंच पाणी घ्या, कारण तीर्थ आपल्याला वाया घालवायचं नाही किंवा इकडे तिकडे आपण फेकू शकत नाही. त्यामुळे त्या ग्लासात अर्धा ग्लास पाणी घ्या. त्याच्यानंतर त्या ग्लासा शेजारीच एक अगरबत्ती लावा. ती अगरबत्ती अशी लावा की तिची जी रक्षा आहे ना ती रक्षा बरोबर त्या ग्लासात त्या पाण्यात पडेल अशी ती अगरबत्ती लावा. आणि ती अगरबत्ती लावल्यानंतर आधी म्हणजे हे सगळं करण्याच्या आधी ना तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामींपुढे की हातात अक्षता घ्यायच्या तांदूळ, त्यात हळदी कुंकू आणि पाणी घ्यायचं आणि मनातल्या मनात स्वामींना असं प्रेयर करायची का मी ह्या कामासाठी हा मंत्र म्हणणार आहे, तारक मंत्र स्वामी. तर हा मंत्र रोज मी 11 वेळा म्हणणार आहे आणि हा लगातार मी 21 दिवस असं म्हणणार आहे हा मंत्र. तर कृपा करून स्वामी महाराज तुम्ही माझी ही मनोकामना पूर्ण करा, माझा हा त्रास पूर्णपणे निघून जाऊ द्या, असं स्वामींना प्रेयर करून ते हातातलं जे पाणी आहे संकल्पाचं, तांदूळ अक्षता त्या तामनात सोडून द्यायच्या आणि नंतर मग पाण्याच्या ग्लासामध्ये अगरबत्ती लावायची आणि ती अगरबत्तीची रक्षा पाण्याच्या ग्लासात पडली पाहिजे असं लावायचं आणि तारक मंत्र पठण करायला सुरुवात करायची. तारक मंत्र पठण करायला सुरुवात केल्यानंतर रोज 11 वेळा हळूहळू व्यवस्थित तो मंत्र अर्थ समजून म्हणायचा. असं लगातार तुम्ही 21 दिवस हा मंत्र म्हणा. 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या ग्लासमध्ये जे पाणी असतं ना ते तीर्थ म्हणून तुम्ही रोज पिऊन घ्यायचं असतं. बघा तुम्ही हा मंत्र म्हणून बघा आणि अनुभव नक्की घेऊन बघा. खरंच खूप छान अनुभव आलेले आहे लोकांना आणि मला स्वतःला सुद्धा याचा डिप्रेशनसाठी खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. म्हणजे मी तर याची 100% गॅरंटी देते. तर तुम्ही करून बघा. आता तुम्ही हा जो मंत्र रोज म्हणणार आहात ना याच सोबत गुरु माऊलींनी आपल्याला नित्य सेवा करायलाच लावलेली आहे. बघा आता ह्या मंत्राचा रिझल्ट जर तुम्हाला 15 दिवसात जाणवणार असेल तर तुम्ही जर नित्य सेवा केली तर या मंत्राचा रिझल्ट तुम्हाला 8च दिवसात जाणवायला लागेल. आणि त्यामुळेच मी असं सांगू इच्छिते का प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी आणि जे काही नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी सुद्धा रोज नित्य सेवा करा. नित्य सेवा म्हणजे रोज आपले स्वामी चरित्र सारामृतातले 3 अध्याय रोज म्हणायचे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. आता नित्य सेवा अशी असते ना की म्हणजे तुम्हाला त्यात स्वामी अक्षरशः तारतात. जो रोज स्वामींनी असं वचन दिलेलं आहे, जो रोज नित्य सेवा करतो ना स्वामी त्याचं प्रत्येक संकटापासून संरक्षण करतातच. आता ही नित्य सेवा तुम्हाला फक्त अर्धा पाऊण तास लागतो म्हणायला आणि ती तुम्ही दिवसभरात तुमच्या सोयीनुसार केव्हाही करू शकता. जसं की तुम्ही जर सकाळी 3 अध्याय वाचले ज्याला फक्त मोजून 10 मिनिटं लागतात आणि 11 माळी तुम्ही केव्हाही करू शकता. दुपारी बसून 5 माळी करू शकता, संध्याकाळी 6 माळी करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही नित्य सेवा केली आणि त्याचसोबत जर तुम्ही तारक मंत्रही म्हटला तर तुम्हाला जो रिझल्ट 1 महिन्यात जाणवणार होता तो रिझल्ट तुम्हाला 8 दिवसातच जाणवेल. त्यामुळे मी हेच सांगू इच्छिते की नित्य सेवा आणि तारक मंत्र दोन्ही सेवा चालू ठेवा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.